वेलकम बॅक टू आपल्या चॅनलवर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। तर ही आपली आहेत मिरचीची रोपं आणि जे अशा पद्धतीने पूर्णपणे गलपाटून गेलेत। हा एक मराठी पिक्चरमधला डायलॉग आहे, कमेंट करून नक्की सांगा। तर आज ह्यांना आपण आहे ना दुसऱ्या भांड्यामध्ये शिफ्ट करूया। त्याच्यासाठी एक आपण बरणी घेतली, तिला खालून होल तयार केलेत आणि हिला आपण या बरणीला होल केल्याच्यानंतर मधून कट करणार आहोत, जेणेकरून ह्याच्यामध्ये ती आपल्याला मिरचीची रोपं लावता येतील। तर चला हिला आपण कट करून घेऊया आणि कट केल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण तिचे दोन भाग केलेत। हा एक भाग आहे जो आपण दुसऱ्या कशासाठी तरी वापरू शकतो, तो आपण ठेवून देऊया आणि ह्याचा आपण उपयोग करूया। तर घेतली आहे बरणी आणि या बरणीमध्ये आपण टाकते पहिलं माती आणि दुसरी गोण आहे जी पिशवी आहे त्याच्यामध्ये आहे बकरीची लेंडी, त्याचा भुसा आहे तो आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत ही रोपं लावताना। बघूया ह्यावेळेस ही रोपं जगतायत की नाही, वाटते थोडीशी भीती, कारण की त्यांना आपण ट्रान्सफर करतो आहे दुसऱ्या भांड्यामध्ये। हे पहा तुम्ही लेंडी, तर ह्यांना आपण असं डायरेक्ट उपटणार नाही आहोत, तर एखाद्या साह्याने त्यांना पण डायरेक्ट त्यांच्या मुळाच्या मातीसकट त्यांना बाहेर काढणार आहोत आणि ह्याच्यामध्ये आपण लावून देऊ, जेणेकरून व्यवस्थित ते ग्रोथ करतील। कारण की डायरेक्ट उपटले की तर मग काय होतं की त्याचे मुळं तुटून जातात पूर्णपणे। तर आपण तसं करूया, ह्याच्यामधून ही मुळं कशाच्या तरी साह्याने आपण मातीसकट त्यांना बाहेर काढणार आहोत। हे बघा अशा पद्धतीने, आणि हे डायरेक्ट आपण त्याच्यामध्ये लावणार आहोत। त्याच्यामध्ये कसं त्याची मुळं पण तुटणार नाही, त्यामुळे आपण अशा पद्धतीने काढले। तर बाकीचे देखील 2-4 रोपं आहेत, ती पण आपण अशाच पद्धतीने काढून ह्याच्यामध्ये लावणार आहोत। व्हिडिओ नवीन पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला। आणि ह्याची अपडेट मी पुढील येणाऱ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की देईन की काय होतं ह्याच्यामध्ये। हे एक दुसरं रोप आहे, त्याच्या बाजूला एक छोटं पण आहे। ही सगळी रोपं आपण ह्याच्यामध्ये लावून देऊ, बघूया काय होतं आहे ते। थोडीशी धाकधुकी पण होते, एवढी रोपं चांगली झालेत आणि आपण न्यू एक्सपेरिमेंट करतो आहे। तर चला बघूया काय होईल ते होईल, जो होता अच्छा के लिए होता है, असंच बोलून आपण पुढे जाऊया। और क्या ही बोल सकते हैं। व्यवस्थित लागा रे। ह्याच्यामध्ये ना आपण जी जुनी माती होती ती पण वापरणार आहोत, म्हणजे ह्यांच्या रोपांची माती। आपण ह्यांना मातीमध्ये कसं लावलं आहे, एक मातीचा लेअर, त्याच्यानंतर लेंडीचा लेअर, त्याच्यानंतर पुन्हा मातीचा लेअर, पुन्हा लेंडीचा लेअर आणि त्याच्यानंतरला फायनली माती टाकून हे आपण त्याच्यामध्ये रोपं लावलेत। आणि आता ह्याच्यावरती जी आपली आधीची माती होती ते ह्याच्यावर टाकून घेऊया आणि ह्यांना पॅक करूया आणि मग त्याला पाणी वगैरे देऊन ठेवून देऊ। बघूया किती दिवसानंतर त्यांना पुन्हा जीव भरतो, बघूया तर काय होईल माहिती नाही, पण करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आपण ह्याच्यामध्ये माती टाकूया आणि व्यवस्थित त्यांना सेट करूया पूर्णपणे आणि ठेवून देऊया पाणी वगैरे देऊन। तर ते अशा पद्धतीने आपल्याला दिसत आहेत। 1-2 मिनटानंतर तुम्हाला दाखवतो की हे कसे कोमजत आहेत, कारण की दुसऱ्या भांड्यामध्ये लावल्यामुळे पूर्ण असे कोमजून जातात। जसं की हे बघा, आपण जुगाड केला आहे, एका रोपाला आधार देण्यासाठी आपल्या ब्रशचा वापर केला आहे